महाराष्ट्र को लेकर पूरे देश में विसर्जन सोहले का उत्साह भक्तगण ले रहे थे। वही टाइम पे वसई शहर महानगर पालिका के टोटाले तालाब में विसर्जन करने वाले 24 साल लड़के की दर्दनाक मौत हो गई। इस घटने पे पुलिस प्रशासन, फायर ब्रिगेड के जवान मौजूद थे। लड़के को बाहर निकाला, हॉस्पिटल ले जाया गया, लेकिन डॉक्टर ने भी इसको मृत घोषित किया। इसके वजह से पूरे वसई शहर में सन्नाटा छाया हुआ है। विरार पुलिस ने इस घटने का अकस्मात मृत्यु की नोंद की है। अभी देखना होगा कि इस मृत्यू के पीछे क्या कारण है। माझं नाव मीना मोहिते। कधी काय सांगाल तुमच्या मुलाचा हादसा झालाय? बघा ते आता हर वेळी सही करायला जातो विसर्जन। आता या वेळीस कुठला घटला आहे तेच मला माहिती नाही पडत। आता कोणी काढला का नाही काढला, कोणी धक्का दिला का काय केला, ते बॉडी तिकडे संजोरीमध्ये घेऊन जायची बॉडी इकडे आणून टाकून ठेवली आहे। का संजोरीमध्ये घेऊन गेले असते तर थोडा काय दिला असता त्याला काहीतरी, तो थोडा असला जिंदा तो उठला असता। पण तुम्ही इथे आणून बॉडी टाकून ठेवली आणि तुम्ही आत्ता बघतात ते कसं चालणार। थोडा जीव माणसाचा असेल ते पण निघून जाईल, मग मतलब काय आहे त्याचा? का घटना घडलेली तिकडे? तिकडे काय नाही, गणपती विसर्जन करत होते। तो काय ट्रक उपर बसलेला ते टूपवर आणि तिथून असा पलटी झाला। हे लोकांनी कोणी काय बाती उड्या मारल्या, त्याच्या वरती उड्या मारल्या का त्याच्या खालती उड्या मारल्या ते नाही, थोडा गवसला आणि गेले नंतर गणपती विसर्जन करायला आणि त्याची बॉडी आतमध्ये। आम्ही आरडतो बघा 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 बघा, कोण बघायला राजी नाही, तर आम्ही काय करणार? मी उडी मारायला जातो ती मला पकडला। पोलीस वगैरे होते, महापालिकेचे कर्मचारी? पोलीस सगळे होते, जाम पोलीस होते। पोलीस बी आम्हाला पळता येते, आम्हाला बी नाही जाऊ देत, तर आम्ही करणार काय? तो जीवाखाली गेला ना आमचा पोरगा, आता आम्हाला कोण पोचणार आहे? आता काय मागणी आहे? माझी मागणी काय नाही, माझं जे खरं निघणार ते दाखवायचं आहे मला, बस। मला दुसरं काय नाही पाहिजे। जे खरं त्याचं काय झालंय ते मला दाखवायचं, हे काढून तुम्ही। किती मुलं आहेत तुम्हाला? आणि एकच पोरगा आहे हे बघा तुम्ही पहिला, आता हे बघा सगळं काय होते काय नाही, नंतर बोलू आपण परत। तर माझं नाव मच्छिंद्र अनिल मोहिते। ज्याची मृत्यू झाली तो माझा मोठा भाऊ होता। तो गणपती विसर्जन करायला गेला होता, तर तिकडे काय झालं असेल ते तेवढं आम्हाला माहिती नाही। हा पवायला तिकडे म्हणजे गणपती विसर्जन करून आला, तिकडे पवायला चालू केला। तिकडे सर्वजण होते, विसर्जन मला सर्वजण होते, कर्मचारी होते, नगरपालिकेचे पोलीस कर्मचारी होते, सर्व कर्मचारी होते। तर तसं आपल्याला काही इश्यू नव्हतं, पण तो व्यक्ती बुडाला पण त्याच्यावरती कोणी लक्ष दिला नाही। सगळं उभे राहून नुसतं बघायला लागली। 2-3 जणांनी वरडला पण बरं, डुबला करून वाचवा, पण वाचवायला कोण गेला नाही। नगरपालिकेचे कर्मचारी पण होते, पोलीसवाले पण होते, सर्व होते, लेडीज बिडीज सर्व होते। तर त्यांनी काय मदतीला हात पुढे दिला नाही, तर त्याच्यामुळे असे अपघात झाला। आणि इकडे आणून टाकला। 4 वाजता इकडे घेऊन आले बॉडी, 4 वाजता इकडे घेऊन आले, तर कोण एक डॉक्टर चेक करायला आला नाही ना, एक कोण कर्मचारी यांचा आला नाही बघायला का बॉडीला काय होतो का काय नाही, ते तोंडातून फेस निघतो काय निघतो काय पण तसं चेक करायला आले नाही। आमची मागणी हेच आहे की फक्त आम्हाला न्याय मिळावे, बस। काय पण असो न्याय मिळावे पाहिजे, कारण की जवान मुलगा होता, असं का नाही म्हातारा असेल का कोण वयस्कर असेल तसं काय नाही, जवान मुलगा होता। आमची हेच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळावे, बस। नगरपालिकेकडून कुठे कामाला होता? नगरपालिकाच काम होता, टोईंगचं काम करायचा, गाड्या उचलायचं काम करायचा, टोईंगचं काम करायचं, बस। तो यायचा, नंतर तो संध्याकाळी विसर्जनला जायचा, त्याचं काम करून येऊन तो विसर्जनला जायचा। तर तिकडे ते अपघात झाला, बस। विसर्जनाचं काय मानधन वगैरे दिलं जातं पालिकेकडून? नगरपालिकेकडून काय दिलं नाही त्यांना, काय दिलं नाही, फक्त एक तेच देतात त्यांना बोट, त्याच्यावरती गणपती घेऊन जावा, त्याच्यावरून उतरवा, खालती विसर्जन करा, बस। अजून काय नाही त्यांना, असं काय लाईफ जॅकेट नाही, काय पण नाही ना, काय पण नाही। आपली हेच मागणी आहे की ते थोडं त्याच्यावरती लक्ष द्या, बस, बाकी काही नाही। वीडियो जर्नलिस्ट संदीप के साथ मैं मनोज तांबे, आवाज इंडिया, विरार।